सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत। आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सेवांतर्गत ब्लेंडर कोर्स पूर्ण करत आहोत। आतापर्यंत आपण 4 घटक संपवलेले होते। आपला 5वा घटक संच सुरू आहे। त्यातील शेवटचा जो घटक आहे 5.6चा जादुई पिटारा हा आज आपण अभ्यासणार आहोतच। चला जादुई पिटाराच्या प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया। त्यानंतर अटेम्प्ट क्विज नाववर क्लिक करूया। आपल्या समोर प्रश्नमंजुषा आलेली आहे। चला तर मग बघूया या प्रश्नमंजुषेमध्ये किती प्रश्न आहेत। तर या प्रश्नमंजुषेमध्ये 2च प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत। बघा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, जादुई पिटाऱ्यातील पुढीलपैकी कोणते खेळणे बोधात्मक विकासासाठी वापराल। जादुई पिटाऱ्यातील पुढीलपैकी कोणते खेळणे बोधात्मक विकासासाठी वापराल। आपल्या अंगणवाडीमध्ये जादुई पिटारा आला असेल, त्याच्यामध्ये विविध साहित्य आहेत, तर ते साहित्य विद्यार्थ्यांच्या बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रकारचे साहित्य त्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर त्यांचं असं म्हणणं आहे की बोधात्मक विकासातील कोणते खेळणे असणार आहे त्यामध्ये। तर बघा ऑप्शन बघा, मोजणीचे मणी, अंक खोडी, रंग खोडी की वरील सर्व। काय वाटते तुम्हाला, काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर। बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, ऑप्शन क्रमांक 4। ऑप्शन क्रमांक 4 वर क्लिक करूया। त्यानंतर पुढे चालूया अंगणवाडी ताई। दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा बरं, जादुई पिटाऱ्यातील शब्द कार्ड कोणत्या विकास क्षेत्रासाठी वापराल। जादुई पिटाऱ्यात जे शब्द कार्ड आहेत ते कोणत्या विकास क्षेत्रासाठी वापरणार आहेत आपण। तर त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, शारीरिक, सामाजिक, भावनिक, भाषा व साक्षरता यापैकी कोणतेही नाही। तर याचं योग्य उत्तर आहे भाषा व साक्षरता, ऑप्शन क्रमांक 3। यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत। त्यानंतर सबमिट ऑल अँड फिनिश, यापूर्वी वर बघायचं आपण उत्तर सेव्ह केले आहे की नाही। दोन्ही प्रश्नांची उत्तरे सेव्ह केली असेल तरच पुढे सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे। त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करावे। बघा आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत, बघू घेऊ शकता तुम्ही। बघा वरीलपैकी सर्व पहिल्या प्रश्नाचे उत्तर आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे भाषा व साक्षरता। अशा प्रकारे दोन्ही प्रश्नाची उत्तरे आपण बरोबर दिलेली आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करा, आपल्या इतर अंगणवाडी सेविकांना शेअर करा, जेणेकरून त्याही हे प्रमाणपत्र लवकरात लवकर पूर्ण करतील। इथे आपला घटक संच 5 संपतो। पुढील व्हिडिओमध्ये आपण घटक संच 6 अभ्यासणार आहोत। धन्यवाद।